बघा कपाशीचं नामोनिशाण राहिलं. पुढे कपाशी होती त्या वावरात म्हणून सुद्धा नामोनिशाण राहिलं. पूर्ण पाणी फिरून आणि सपाट झाले. तर त्याच्यात खोड बघा केवढं येऊन थांबले. आणि एक पुढं तर लय मोठं गेलं म्हणतात, पण ते नाही माहिती, पाहिलं नाही मी. कपाशीचं पुढं नामोनिशाण पण राहिलं नाही. कपाशी लावलेली होती म्हणून असं झाले. आणि आज बघा पाऊस, आज पण पूर्ण झाकळलेलं वातावरण आहे. पाऊस येण्याची शक्यता आहे. आणि पाऊस यायचा म्हणलं की इकडेच धाक पडतोय, कारण असं वाटतं पाऊस आला की नदीला पाणी वाटतं की काय. आणि मी गेलते माळ घालायला. चला ना, कस काय आल्याकडे तुम्ही इकडं? येता तिथून होय हो, येता तिथून. अहो चला ना, आमच्या घरी यायला तुम्हाला कोणाची पाहिजे कोणाची परवानगी पाहिजे तुम्हाला आमच्या घरी यायची? उडा आमचा मजाक तुम्ही हा का? येता आलं तुम्हाला तुम्ही येता वाजत आहे. आज काय काम काढलं इकडं पाण्या पावसाचं? आले बाय म्हणलं नदीला पाणी येईल तर इकडून भेट नाही आलं नाही पाणी. अवघड आहे. नदीच्या पाण्याचा एक आपल्याला धक्काच पडला. तुमचं कुठशी घालतं तुमच्या घरात होतं. घरात? हा. अयो, आणि रात्री चालतं ना हो. हा. तुम्हाला कसं काय कळालं? काका होते ना बाहेर. असं का? यांचं तर कपाशीला पाणी कमी पडलं काय कोण? बोरचं 2-3 दिवस झाले बघा, ते बोरचं चालू आहे. बोर चालू नसेल, भरला असेल काय माहिती. आमचं तर काय असं झालं, खाली झोपले. हा ना, आमचं असं निम्मी आहे म्हणते, चांगली पिंट्या म्हणते बाई, वर तर कोणाला जाता नाही येऊ राहिलं. नाही ना, ते पूल फुटल्यामुळं ना. हा, काहीच नाही राहिलं कपाशी यंदा. कपाशी गेल्या, कांदे आमचे तर कांदे गेले. हा, मग आता ते काय तुमचे कांदे गेले. कायचं काय ते कपाशीचं काहीच नाही होणार. काय आता खाली किती काय रे वाटोळ झालं? 4, 5, 6 नाही, एका फांद्याला 5-5, 6 कायऱ्याचं वाटोळ झालं. स्वयंपाकावर पाणी येईन आधी सगळ्याच भेटून या. केलं नाही केलं, कोणाकडे काही पैसे राहिले असले तर घेऊन जा. तुम्ही जा मला इकडे येतं, तुम्ही इकडे येत, आम्ही पलीकडे येत. आमच्या वावरात पाणी आहे, तुमच्या वावरात आहे का? आमच्या वावरात तुम्ही पावल्या तरी काही उपयोग नाही झाला या पिकाचा. मी म्हणलं पाऊस येईन जादा, म्हणलं आधी माळ घालून. हा, सांगितलेलंच आहे म्हणतात. हा, आलेत ना इकडं. चला, आले माळ घालून. आणि आले तशी इथं दारात बसले, कारण हे असा पाऊस जर यायचं म्हणलं ना तर पूर्ण मूड खराब होतो माणसाचा. माझ्या सगळ्या टिकलीवर हळद लावली बाईंनी, कारण धाकच पडलेला असतो की आता किती येतोय पाऊस किती नाही. आणि पाऊस यायला किती काय आहे ना, पण पाणी येतं का काय, पाणी वाटतं का काय, त्याची भीती वाटते. आणि वरती तर आज मडीच्या तिकडं तर भरपूर पाऊस दिसतोय, इथूनच दिसतोय. आता काय होईन तर हो. तर असं जर पावसाचं वातावरण झालं तर सध्या माणसाच्या तोंडचं पाणी पाहिल्यासारखं झालं आहे. तुम्ही तर ब्लॉगमध्ये बघितलंच की कपाशांचे काय हाल झालेत. कपाशी म्हणून कुठंच राहिली नाही, पूर्ण थाप झाले. तर पाण्याने कपाशीचं पूर्ण नामोनिशाण मिटलं आहे. कपाशी वावरात आहे म्हणूनच नाही राहिली, तर कपाशीच नाही तर तुरी, डाळी,
ऊसाला काही होत नाही असं म्हणतात, पण ऊस पण मूळ असं गट्ट हे हो राहिला उपटू राहिला आहे, कारण त्याचे मूळ पूर्ण ढिल्ले झालेत आणि पाण्याचा थोडा जरी लोंढा आला ना तर ऊस पण उपटून चालला आहे. तर ह्या वर्षी नवरात्र सगळं नाराजच चाललं आहे. नवरात्र म्हणून काही उत्सवच असा वाटाना, नाहीतर तिथं देवीपाशी पण भरपूर अशी संध्याकाळी आरती, थोडासा सत्संग, बायका अभंग म्हणायचे आहे, ते देवीचे गाणे, भरपूर अशी एन्जॉय व्हायचा. नवरात्रात 9 दिवस करमणूक व्हायची. पण ह्या वर्षी तसं काहीच नाही, कारण ह्या वर्षी सगळे वस्तीवरचे नाराज आहेत, कारण एवढ्या अख्ख्या वस्तीला पाण्याने येडा आणला आहे. आणि पाण्या आभही सगळे वैतागलेत. नाही तर पावसाला नाही, पाऊस काय एवढं म्हणावा असा झालेलाच नाही आम्हाला अजून, पण पाहिजे तेवढंच झालं आहे, जास्त काय झालं नाही. पण तिकडून पाणी येतं आहे ना नदीला, त्याच्यामुळे जास्त वैतागलेत. आणि काय करणार ह्या पाण्यापुढं, नाही का, पाण्यापुढं इस्त्यापुढं काहीच करता येत नाही असं म्हणतात. तर शेळ्यांना पण खायला काही नाही, जनावरांना खायला काही नाही. जनावरांना इथला ऊस टाकतोय तर 8 म्हणजे आज 9-10 दिवस झाले तर गाया फक्त ऊसावर आहेत, आणि ऊस खाऊन खाऊन त्यांच्या तोंडाचे सालपटं निघायला बसलेत. नंतर गाया पण आजारी पडायला बसल्यात. एक भीती आहे माणसाच्या मनात, पण न विलाजी त्यांना उपाशी पण ठेवता येत नाही, कारण काही ना काही तर त्यांना घालावंच लागेल. तर शेळ्यांना काल आणला होता थोडासा पाला, आज अजून त्यांच्यापुढं काहीच नाही, तर त्यांना पण काहीतरी टाकावं लागेल आता. आणि त्याच्यामुळे ना फराळाचं करावं अशी इच्छासुद्धा होत नाही. दरवर्षी कामं पण करायचो, खायचो पण भरपूर. यंदा घरात आहे ते पण खाऊशी वाटाना, कारण यंदाचं नवरात्र जरा बोगसच चाललं आहे. पण चला, देवाचं करावंच लागतं म्हणून करावं लागतं म्हणून करायचं आहे असं झालं आहे आता. कारण मनात अशी उघडी राहिली नाही कोणत्या गोष्टीची, की देवाला कुठं जावाच, देवाचं म्हणजे नाहीतर दरवर्षी मोठ्याला पै जाय, इथं आसपास धामणगावच्या देवीला जायचो, अमरापूरच्या देवीला जायचो. पण यंदा तसं काहीच नाही. यंदा घरच सोडूशी वाटाना. घर सोडायचं म्हणलं की सगळा घरचा धाक पडू राहिला आहे. अचानक पाणी वाढतं की काय, जनावरं कुठं असतील, आपण पण तिकडे गेलो तर आपल्याला पण रिटर्न मागं येता आलं पाहिजे, नाहीतर घरच्या जनावरांचे हाल होते. ह्या सगळ्या गोष्टी फेस करावं लागू राहिल्यात, आणि त्याला नवीलाच झालेला आहे आता, कारण निसर्गापुढं कोणाचं काही चालत नाही म्हणतात ना. तोच देतो, तर त्याला किती पटकन खाली घ्यायचं हे त्याच्या हातात आहे, किती पटकन वर लावायचं ते पण त्याच्या हातात आहे. तसंच झालं आहे. आपण कितीही प्रयत्न केले की हे पीक झालं की ते पीक, आपण एका वर्षात 2-2 पिकं काढायचे प्रयत्न करतो, कारण आपल्याला आशा असते की एका ना एका पिकात आपल्याला जरा साधन, आपण तेवढेच थोडे नाही का परिस्थिती बरी होण्याचे प्रयत्न करतो. पण त्याच्या जर मनात नसलं ना तर काहीच होऊ शकत नाही. हे तर बरोबर आहे, कारण यंदा त्याने सगळं पाण्यात घातलं, सगळं काहीच ठेवलं नाही. कांदे पाण्यात गेले, कपाशा पाण्यात गेल्या, हाय ते पीक, उभे पीक पाण्यात गेले, आणि पूर्ण खर्च झाल्यावर आता फक्त कांदे पण भुसाऱ्यात होते, फक्त गोण्या भरून विकायच्या होत्या, ते पाण्यात गेले. आणि कपाशा पण पूर्ण फवारण्या झाल्या, सगळं पाळ्या गोपाळ्या सगळं झालं, आणि आता फक्त याचून घरात आणायचा होता तर पाण्यात गेलं. मग भगवंताच्याच हातात आहे काय करायचं ते. आपण फक्त काय म्हणतात ना, कटपुतळी असल्यासारखं चालायचं आहे, आणि तसंच आहे. तर चला, ब्लॉग हा मोठा होतो आहे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर नक्की करा. चला तर भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.